अरे यार, आपलं आयुष्य आहे ते आपलं आपण आपल्या मर्जीने जगायचं ना की दुसऱ्याच्या इशाऱ्यावर. आपण जितकं लोकांच्या इशाऱ्यावर चालणार आणि जितकं आपण लोकांच्या पुढे पुढे करणार तितकं लोक आपल्याला जाईल समजणार, हलकट समजणार. त्याच्यामुळे लोकांच्या पुढे पुढे बिलकुल करायचं नाही. आणि कसं आहे, आयुष्य खूप सुंदर आहे आणि छोटंसं आहे. तर ते मस्त आपण आपल्या मर्जीने जगायचं. तर मी असं बोलत नाही की तुम्ही वाईट कामं करा. तर वाईट कामं न करता मस्त आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण हॅपी राहायचं, खुश राहायचं आणि छान जगायचं. तर हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मी पण मस्त मजेत आहे. पासून खूप कमी वयामध्ये मी असे अनुभव बघितले आहे. आणि खूप लोकांचे टोमणे बोलणे हे ते खूप असं ऐकायला भेटले आहे. तर मला तेच वाटतं, आपण जितकं लोकांच्या पुढं पुढं केले तर तितकं लोक आपला फायदा घेतात आणि आपल्याला खूप असं हलक्यात घेतात. त्याच्यामुळं आपण आपण काय आहे काय नाही हे लोकांना दाखवून द्यायचं. आणि असे भरपूर लोक आहे, मग ते नातलगामध्ये असो आपल्या किंवा इकडे असो, सासरकडचे असो किंवा बाहेरचे असो, असे खूप आपल्याला भेटतात. तर तेच निर्णय घेतला आहे. जोपर्यंत माझे आई वडील होते तोपर्यंत मला खूप असं काही वाटत नव्हतं आणि मी खूप असं लोकांच्या पुढं पुढं केलेलं. पण लोकांनी खूप मला हलक्यात घेतलं आणि पदोपदी माझा अपमान करत राहिले. तरी पण मी त्यांना हे कानाने ऐकायचे, हे कानाने सोडून द्यायचे की चला आपलीच फॅमिली आहे आणि नको आपण. कारण की माझ्या मनामध्ये वडिलांचे विचार होते, पण मला ते पण वाटतं माझ्या वडिलांनी खूप सहन केलेलं आहे. माझ्या वडिलाला पण कोणी पण बोललं तर ते असे बोलत नव्हते, हसून त्यांना माफ करत होते. असं त्यांचं वागणं होतं माझ्या वडिलांचं. तर त्यांना कोणी पण त्यांचा अपमान केला, कोणी पण बोललं तर ते बिलकुल असं हे करत नव्हते. त्यांना समजून सांगत होते. आणि ते बोलत होते की राग राग धरून करायचं काय आहे. पण मग आपण तेच राग धरायचा नाही कोणाचा. तर आपण जितका लोकांचा राग धरणार नाही तितकं लोक आपल्याला परत जलील करणार. तर एवढं पण चांगलं बनायचं नाही, कारण की जमाना खूप बदलला आहे. या जमान्यामध्ये जसे लोक असतील तसेच आपल्याला वागावं लागतं. तर अति चांगलं पण राहणं खूप वाईट आहे आणि आपल्यासाठी धोकादायक आहे. तर मी तर सोडून दिलं आहे सगळं. आणि मी कधीच असं ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, कोणी खूप असं श्रीमंत आहे, तर मला कधीच काही वाटत नाही. कारण की पैसा आज आहे उद्या नाही. आणि पैशाची मी अशी बोलत नाही की पैशाची गरज नाही, पैशाची खूप गरज आहे आणि पैशाशिवाय कोणतेच कामं होत नाही. पण पैसा आपण आणू पण शकत नाही ना कुठून, कष्टानेच पैसा कमावा लागतो. तर त्याच्यामुळं मी तर माझ्यासमोर किती का कोणी पैशावाला आलं किंवा काही आलं की मी असं नाही की अरे बाप हे लय खूप मोठा आहे, पैशावाला आहे आणि याच्या पुढं पुढे आपण करावं, ते नाही करत मी. मला असं वाटतं की मी पण स्वतःला, माझ्याकडनंही आहे काही, तरी पण मी स्वतःला मोठी मानते. आणि ते बोलतात ना की स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही. तर मी पण तशीच आहे. मी कधीच स्वतःला कमी समजत नाही. कारण की मी खूप चांगलं, मी पहिल्यानं खूप असा मी त्रास सहन केलेला. स्वतःला कमीच समजत होते मी. पण त्याच्यामुळं खूप मला त्रास झाला की लोक मग खूप आपल्याला हलक्यात घेतात. त्याच्यामुळं मी खूप आता चेंज केला आहे स्वतःला आणि करायलाच पाहिजे. आणि आजकाल दुनिया एवढी स्वार्थी निघली. तर ज्यांच्याकडं पैसा आहे, ज्यांच्याकडं सर्व काही आहे, तर त्यांनाच गोड बोलतात. आणि ज्यांच्याकडं काही नाही त्यांना खूप वेगळ्या नजरेनं बघतात. तर
आता बघा, मी काही नाव घेणार नाही, पण एक उदाहरण देते मी तुम्हाला. एक स्टोरी सांगते जी माझ्या लक्षात आहे. अशा तर खूपच स्टोऱ्या आहे ज्या अ, घडलेल्या आहे माझ्यासोबत. पण पण एक सांगते मी, जी मला आता आठवली ती. तर मी 2017मधली गोष्ट. तर मी तिकडे होते राहायला, भोकरदनला. तर तिथे माझ्या शेजारी मैत्रीण राहत होती. म्हणजे अगोदर आमची ओळख नव्हती, पण नंतर खूप मैत्री झाली. तर आता अशी मैत्री झाली, तर हद्दीच्या बाहेर. खूप जीव लावतात त्या मला, आणि मी पण. कॉल चालू असतात आमचे. तर तर त्या ताईंचे मिस्टर होते, मी ताईच बोलते त्यांना. तर त्यांचे मिस्टर होते वायरमन खात्यामध्ये. कारण की ते आता ह्या दुनियामध्ये नाही आहे. तर ते वायरमन खात्यामध्ये होते आणि पैसा असायचा त्यांच्याकडे. तर आजूबाजूचे लोक खूप त्यांच्याकडे जाणं, बसणं, बोलणं. आणि ते दोघे पण नवरा बायको एवढे हॅपी होते, खूप छान बोलायचे. तर लोकांनी त्यांचा फायदा घेतला. तर त्यांच्याकडे पैसे होते, तर त्यांच्याकडे जाणं, बोलणं, बसणं, गोड गोड बोलायचे. आणि पैसे लागले तर मग त्या पैसे द्यायचा, ते भाऊ पण द्यायचे आणि त्या ताई पण द्यायच्या. आणि नंतर आता बघा, मिस्टर वारले त्यांचे, तर आता कोणी त्यांना कॉल करत नाही आणि विचारत नाही. आणि त्यांचा स्वभाव एवढा छान होता, काय सांगावं. त्या स्वभावामुळेच. आणि माझा असं आहे, ज्या लोकांचा मला स्वभाव आवडला त्यांच्या संग मी मैत्री करते. तर खरंच मला खूप डोळ्यावरती धरायच्या. कारण की त्यांना माहीत होतं यांच्याकडून काही भेटत नाही आपल्याला. तेच ना, मग ज्यांच्याकडून भेटलं त्यांना गोड बोलायचं. पण बोला तुम्ही गोड, छान गोष्ट आहे, पण नंतर पण त्यांना विसरून जाऊ नका ना. त्यांच्यावर अशी वेळ आली तर नंतर त्यांना विसरून जायचं आणि त्यांना बोलायचं नाही, कॉल नाही करायचा. त्यांचे मिस्टर गेले तर तर तसंच झालं त्यांचं. त्या ताईंचे मिस्टर गेले, तर आता बोलत नाही. आणि जेव्हा गरज होती तेव्हा खूप पुढे पुढे करणे, बोलणे, पैसे घेणे आणि ताई ताई करायचं. तर आणि मला तर खूप इतक्या ताण द्यायच्या ना त्याले बाया. मला पाणी जर भरायचं असलं, प्यायचं पाणी आलं, तर सामायिक सगळ्यांचा हक्क होता पाणी भरायला. तर पाणी पण सांगत नव्हत्या त्यांचं, त्या भरून घ्यायच्या. खूप असा त्रास दिलेला मला. आणि त्यांना कसं, पाणी आलं की लगेच बोलायचे की पाणी आलं आहे, तुम्ही भरून घ्या. तर खूप असं सांगण्यासारखं आहे, पण मी ते विषय आता नको वाटतंय बोलायला, काय बोलायचं आहे. तर त्याच्यामुळं मी आता खूप स्ट्रॉंग झाले आहे आणि खूप स्वतःला चेंज केलं आहे. खूप बदल केले स्वतःमध्ये. कारण की लोक आपल्या खूप चांगल्यापणाचा फायदा घेत असतात. तर आपल्याला पण आहे, मन आहे, जीव आहे, तर सगळेच तसे करतात. घरचे, बाहेरचे सगळे सेम असतात. त्याच्यामुळे आपण छान राहायचं आणि मस्त हॅपी जगायचं. चला मग भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.